तर आमचा थोडासा प्लॅन बदललाय। नमस्कार, मी राजश्री ब्लॉग्स मधल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। मुलांचं सांगणं असं की आम्हाला कुठेतरी फिरायला न्या। सो आज आम्ही विचार केलाय मुलांना खूप जास्त कुठे फिरायला न नेता आज आम्ही आलेलो आहोत गोव्यामध्ये। गोव्याच्या एका रेस्टॉरंटला आम्ही लंचसाठी आलेलो आहोत आणि आम्ही तिथेच मुलांना आणलेलं आहे। तर तुम्हाला सुद्धा दाखवते की आम्ही गोव्याच्या कोणत्या रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत जिथे आम्ही लंच करणार आहोत। आता आलेलो आहोत हिल रॉक या रेस्टॉरंटमध्ये लंच करण्यासाठी। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, खूप सुंदर असा परिसर आहे, खूप छान वाटतं इथे। तर ही आहे तेरेखोलची खाडी। तुम्ही याला चौपाटी म्हटलं तरी काही हरकत नाही। इथे जवळच तेरेखोलचा किल्ला सुद्धा आहे जो इंग्रजांच्या काळातला आहे, परंतु आता तो भग्नावस्थेत आहे। आम्ही ज्या ठिकाणी लंचला आलेलो आहोत त्या ठिकाणी मुलाने आता कोल्ड्रिंक मागवलेला आहे आणि स्टार्टरसाठी सुद्धा ऑर्डर दिलेली आहे। याने आपल्यासाठी स्पेशल स्वतःसाठी स्पेशल असा मग वापरलेला आहे। त्याने आत्ताच मागून घेतलाय स्वतःसाठी स्पेशल मग आणि त्याच्यात तो कोल्ड्रिंक पितोय। आणि करणने जो आपला रील बनवलेला आहे ते तो बघतोय की त्या रीलला किती लाईक आलेले आहेत। तर इथे मुलांसाठी आता मागवलेली आहे चिकन क्रिस्पी। तर मुलं त्याचा आस्वाद घेतात आता चिकन क्रिस्पीचा। हे पहिलं स्टार्टर आहे आणि ह्याच्यानंतर दुसरा स्टार्टर आहे मुलांनीच काहीतरी मागवलेलं आहे, ते आम्हालाही काही माहित नाहीये। जसं तुम्हाला आता म्हटलं की मुलाने काहीतरी स्पेशल डिश मागवली आहे, तर स्पेशल वगैरे काही नाही, मुलांनी मागवलेले आहेत लॉलीपॉप। याची सिटिंग अरेंजमेंट जी आहे ना ती तुम्हाला मी आता दाखवते। इथे चिकन क्रिस्पी एवढी आवडली की आम्ही पुन्हा एक डिश चिकन क्रिस्पीची मागवली आहे। ॲज युजल मुलांनी इथे मागवलेला आहे चिकन शेजवान फ्राईड राईस। तर मुलं आता चिकन शेजवान, अजून त्याचं कोल्ड्रिंक नाही संपलंय आणि आता इथे कोल्ड्रिंकच पितायत अजून। आम्ही आता पुढची डिश मागवलेली आहे पनीर चिली, कारण आता नॉनव्हेज खाऊन आम्हाला कंटाळा आलाय। तर आम्ही आता मागवलेला आहे पनीर चिली। तर आता आमचं स्टार्टर वगैरे जेवून झालंय आणि आता आम्ही मागवलेला आहे बटर चिकन आणि त्याच्याबरोबर मागवलेली आहे रोटी। तर आमचं आता लंच झालेला आहे। सर्व मुलांनी खूप एन्जॉय केलंय। डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इकडचा जो ॲड्रेस आहे एक्झॅक्टली तो मी टाकते, तुम्ही इथे कधी येऊ शकता। लंचपेक्षा डिनरला जर तुम्ही इथे आलात ना तर इकडचं जे लोकेशन, इकडचं जे ॲटमॉस्फिअर आहे ना, संध्याकाळी इथे खूप छान वाटतं। इथे तुम्हाला राहायची पण सोय आहे, स्विमिंग पूल आहे, व्हेज नॉनव्हेज सगळ्या प्रकारच्या डिशेसची पण सोय आहे। जे लोक ड्रिंक्स घेतात त्यांच्यासाठी पण ड्रिंक्सची सोय आहे आणि राहण्यासाठी तर हे खूप उत्तम ठिकाण आहे। संध्याकाळच्या टायमाला खूप छान वाटतं। जेव्हा कधी मी आता नेक्स्ट टाइम येईल तेव्हा आम्ही संध्याकाळचे इथे डिनरसाठी येऊ। हा जो एक्झॅक्टली एरिया आहे ना तो तेरेखोल गोवा, म्हणजे तेरेखोलची जी बॉर्डर आहे ना तिकडचा एरिया आहे। तर आता आम्ही आमची जी गाडी आम्ही जी घेऊन आलेलो आहोत ती गाडी आम्ही आता समुद्रामध्ये टाकणार आहोत। आता ती समुद्रात टाकणार आहोत म्हणजे काय करणार आहोत ते तुम्हाला दाखवते। आणि तिकडनं आम्ही जाणार आहोत गोव्याच्या मॉलमध्ये, कारण माझ्या भाच्याचा आता थोडेच दिवसामध्ये वाढदिवस येणार आहे। सो त्याच्यासाठी त्याच्या बर्थडेची थोडी शॉपिंग करायची आहे, तो आम्ही आता गोव्याच्या मॉलला चाललेलो आहोत। तर तुम्हाला पण दाखवते की गोव्याच्या मॉलमध्ये जाऊन आम्ही जयसाठी काय काय वस्तू घेणार आहोत ते। तर आता इथून आमचा लंच झालेला आहे, तो निघतो आम्ही आता
गोव्याच्या मॉलमध्ये जाण्यासाठी। आता आम्ही ह्या बोटीतून पलीकडे म्हणजे गोव्याला चाललोय। आता तसं आम्ही आहोत गोव्याला आता, म्हणजे बॉर्डरला आहोत आता। तर आम्ही इथे रिव्हर्स गाडी घालतोय आता। तर इथे 4 व्हीलर आणि 2 व्हीलर अशा दोन्ही तुम्ही गाड्या याच्यातून घालून, हे आहे शिपयार्ड ज्याच्यातून तुम्ही घालून पलीकडे जाऊ शकता। मी सुद्धा इथे फर्स्ट टाइमच आली आहे, काहीतरी वेगळा अनुभव घेण्यासाठी। माझ्यासाठी तरी हा पहिला आणि खूप छान असा एक्सपिरियन्स आहे। खूप छान वाटतंय की एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही शिपयार्डचा वापर करतोय। खूप छान फिलिंग येते। तर तुम्हाला दाखवते की याच्यानंतर आम्ही शिपयार्डमधनं उतरून आमची गाडी काढणार इकडे शिपयार्डमधनं आणि आम्ही गोव्याच्या मॉलमध्ये जाणार आहोत। जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जयची खरेदी करायची आहे, त्याच्यासाठीच आम्ही गोव्याला निघालेलो आहोत आता। तर इथून मुलं आता शिपयार्डमध्ये जे माणूस आहे जो हे चालवणार आहे तिथे जाऊन चौकशी करतायत की कशा पद्धतीत हे शिपयार्ड चालतं आणि कशा पद्धतीने एका ठिकाण दुसरीकडे जाता येतं। मुलांना फार उत्सुकता असते ह्या सर्व गोष्टींची। आणि हा जो तेरेखोल ते गोवा हा जो प्रवास आहे ना, हा बोटीने जर तुम्ही गेला तर फक्त आणि फक्त एक 15 मिनिटाचा प्रवास आहे। तर तुम्ही सुद्धा हा प्रवास नक्की एन्जॉय करा, खूप मजा येते। या समुद्राकडे बघून मला एक गाणं गावंसं वाटतं आणि ते गाणं म्हणजे गोमू माहेरला जाते हो नाखवा, हिच्या घोवाला कोकण दाखवा। गोमू माहेरला जाते हो नाखवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा। हैया हो हैया हो। तर तुम्ही आता माझ्या मागे बघत असाल की आता आम्ही पोहोचतोय, एक 5 मिनिटामध्ये आपण पोहोचतोय आणि त्याच्यानंतर आपण आपली गाडी काढणार आहे आणि पुढच्या प्रवासाला निघणार आहोत। तर आता इथून पुन्हा या सर्व गाड्या इथे निघतील। त्यांनी आता इंजिन बंद केलेलं आहे, त्यामुळे मला खूप मोठ्याने बोलायची गरज नाही पडणार। आणि आता इथे आपण धक्क्याला लागणार आहोत आणि तिथून आपल्या पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करणार आहोत। तर आम्ही आता केरीला उतरलेलो आहोत आणि इथून आम्ही आता चाललेलो आहोत म्हापशात, जिथे आम्हाला मॉलला जायचं आहे कारण आमच्या जय बाबूची खरेदी करायची आहे आम्हाला। तर निघतो आम्ही मॉलमध्ये जाण्यासाठी। मुलं पण खूप एक्साइटेड आहेत मॉलला जाण्यासाठी।
पोचलेलो आहोत म्हापशामध्ये आणि एक 10 मिनिटात आम्ही मॉल दे गोवाला पोचतोय, म्हणजेच मॉलला पोचतोय आम्ही, ज्याचं नाव आहे मॉल दे गोवा. तर मुलं पण खूप एक्साइट आहेत, कारण त्यांना गेम झोनला पण जायचं आहे, त्यांना खायचं पण आहे, त्यांना खरेदी पण करायची आहे, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला सुद्धा दाखवते मॉलमध्ये गेल्यानंतर मुलं किती वेडी होतात. तर आता आम्ही पोचलेलो आहोत गोव्याच्या मॉलला आणि आधी सर्वात पहिले कॉफी प्यायची तलफ लागलेली आहे, कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही कॉफी किंवा चहासाठी थांबत होतो, परंतु आम्हाला कुठेच असं दिसलं नाही की रस्त्यामध्ये की चहा किंवा कॉफी कुठे चांगली असेल. तर आम्ही आता विचार केला की मॅकडीमध्ये जाऊया आणि तिथे बसून कॉफी पिऊया. हे आमची कॅपॅचिनो आणि मुलांची कोल्ड कॉफी वगैरे पिऊन झालेली आहे. बहीण पण इथे बसलेली आहे, कोल्ड कॉफी वगैरे पिऊन आता गेम झोनमध्ये गेली आहेत. ती लोक तिथे गेम खेळत आहेत आणि आम्ही इथे मस्तपैकी मॅकडीमध्ये बसलोय. मुलांनी फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड कॉफी पिऊन झालेली आहे. सो आम्ही आता इथेच थोडा वेळ बसू आणि त्याच्यानंतर आम्ही जयला कपडे घ्यायला जाणार आहोत मॅक्समध्ये किंवा दुसऱ्या कोणत्या शॉपमध्ये, बघूया आता त्याला त्याचे कपडे घ्यायचे ते कुठून घ्यायचे आहेत ते. आणि त्याच्यानंतर मग आम्ही बिग बाजारला जाणार आहोत, कारण काही छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि जमल्यास आयडीचं पीठसुद्धा घ्यायचं आहे उद्या सकाळच्या नाश्त्यासाठी, तर ते घेणार आहोत. तर आता थोडा वेळ इथे आराम करतो, बसलोय म्हणजे गप्पा मारत मी आणि बहीण, आणि त्याच्यानंतर मग आम्ही जाऊ जयला कपडे घ्यायला. आता आम्ही जयचे कपडे घेण्यासाठी मॅक्समध्ये चाललोय. तो आमच्या आधीच आतमध्ये पोहोचलाय मॅक्समध्ये. कलरच काय कळत नाही. एक्सक्यूज मी, इसमें है क्या? कितना साइज इसका आपका इसमें तो है नहीं, इसमें भी चलेगा. ये ग्रे में बताइए, जो ग्रे आहे है इसमें इसका साइज रहेगा. ये परफेक्ट हो जाएगा ना इससे. हाँ, वो थोड़ा हाइट है तो फोल्ड कर सकते हैं इसको. लेंथ थोड़ा ज्यादा है. हाँ ठीक है ना, वो चलेगा. उसको थोड़ा सा फोल्ड कर देंगे तो चल जाएगा. और इलास्टिक भी है ना. इसके ऊपर शर्ट या टी शर्ट क्या जाएगा? इसमें शर्ट ही दे. अच्छा सही.
एक्सक्यूज मी, इसमें बताइए। तर जयने आता स्वतःसाठी 4 पॅन्ट आणि 4 टी शर्ट आणि 2 शर्ट एवढे सारे कपडे घेतलेले आहेत। त्याचा बर्थडे हा स्पेशल असतो आमच्या सर्वांसाठी, कारण आमच्या घरातला सर्वात लहान आणि सर्वांचा लाडका असल्यामुळे सर्वात जास्त खरेदी नेहमी त्याचीच असते। बाकीची मुलं त्याच्यावरती म्हणजे हर्षित आणि करण कधी कधी त्यांना राग येतो की त्याला खूप कपडे घेतले जातात, पण तो लहान असल्यामुळे सर्वजण त्याच्यावर जास्त प्रेम करतात। सो आता आम्ही त्याचे कपडे घेतलेले आहेत आणि निघतोय आता आम्ही बिग बाजारमध्ये। तर आता आम्ही स्मार्ट बाजारला आलेलो आहे रिलायन्सच्या। इथे बिग बाजार नाही आहे, मला आधी पहिलं वाटलेलं की इथे गोव्यामध्ये बिग बाजार आहे, कारण ह्याच्या अगोदर जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा इथे बिग बाजार होतं, परंतु हे कॅप्चर केलेलं आहे आता रिलायन्सने। सो आम्ही आलेलो आहे रिलायन्सच्या स्मार्ट बाजारमध्ये आणि मुलांना शोधतोय आता। त्याने खूप सारी शॉपिंग नक्की केलेली असणार। हे बघा तुम्हाला दाखवते की जयने काय काय घेतलंय ते हातात। जयू काय घेतलं बघू बाळा? कॅलॉग्स आणि काय? बस एवढंच? अच्छा, तर तुम्हाला आता दाखवते की ह्यांनी काय काय घेतलेलं आहे ते। ह्यांची आता बाटल्यांची खरेदी चालू आहे। स्टीलच्या बॉटल्स घेत आहेत इथे मुलं। हे मिळते मुलांनी ही ट्रॉली अर्धी भरून सामान घेतलेलं होतं आणि आम्ही त्यांना ओरडून ओरडून या थोड्याफार गोष्टी त्यांनी आता घेतलेल्या आहेत। फार कटौती केली आहे त्यांच्यामध्ये आणि ह्याला ही ट्रॉली ढकलायला फार मजा वाटते। आता आम्ही जातो बिलिंगकडे। तर आम्ही आता सर्व मॉलमधली सर्व खरेदी केली आहे, जयच्या बर्थडेची शॉपिंग केली आहे, बिग बाजारमध्ये काही थोडंफार सामान घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे एका स्टोअरमध्ये, कारण इथे गोव्याला आल्यानंतर आम्हाला नेहमी ना आयडीचं पीठ पाहिजे असतं, जे आम्हाला इथे मॉलमध्ये मिळालं नाही, संपलेलं होतं। सो आम्ही इथेच एका ठिकाणी मागच्या टायमाला जेव्हा आम्ही आलो तेव्हा आयडीचं पीठ घेतलेलं होतं, कारण इन्स्टंट पीठ आहे ते आणि त्याचे डोसे आणि इडली किंवा आप्पे वगैरे हे सर्व पदार्थ छान होतात। सो आता आम्ही तेच पीठ घेण्यासाठी एका दुकानात चाललो, तर तिथून आम्ही आयडीचं पीठ घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही एका धाब्यावरती जेवायला जाणार आहोत, असाच आमचा प्लॅन ठरलेला आहे। सो निघतो आता मॉलमधनं। तर आमचा थोडासा प्लॅन बदलला आहे। आम्ही जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं की आम्ही धाब्यावर जाणार होतो कबाब खाण्यासाठी, परंतु असा विचार केला की दुपारीसुद्धा चिकन खाल्लेलं आहे, सो आता चिकन न खाता फिश खाणार आहोत। तर पुन्हा आम्ही आलेलो आहोत जे मागच्या टायमाला मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं की पात्रा देवीला जे हॉटेल आहे हॉटेल सहारा म्हणून, तर तिथे आम्ही आलेलो आहोत पुन्हा एकदा। सो आता पुन्हा तीच थाळी मागवणार आहोत, तेच स्क्वीड वगैरे मागवणार आहोत, गोवन स्टाईल जे पदार्थ आहे तेच आता पुन्हा मागवणार। तर पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच काय परत दाखवायचं, परंतु ठीक आहे। आज गोव्याला पण शॉपिंग केलेली आहे, त्याच्यानंतर आम्ही दुपारी जो लंच घेतलेला आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवलं की आम्ही कुठे गेलो आणि काय काय मजा केली ते सर्व। सो आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते। आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगला, तोपर्यंत टेक केअर, गुड नाईट।